भोंदू खरात प्रकरणी अंजली दमानिया यांनी केलेल्या एका दाव्यामुळे आता खळबळ झाली। अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी आणि त्या काळात खरातच्या समता पतसंस्थेचे व्यवहार झाले असे अनेक मेसेज आले। सीडीआर प्रकरणी दमानिया यांनी दावा केला आणि त्यामुळे चर्चांना आता उधाण आलं। आता या खरातची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। दरम्यान त्याने करोडो रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केलेत असाही आरोप आहे आणि त्यामुळे या प्रकरणी आता ईडीची एंट्री झाली होणार आहे आणि त्यामुळे खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। राहुरी विधानसभा इथं मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये ट्विस्ट आलाय। अक्षय कर्डिले विरोधात प्राजक्त तनपुरेंच्या नावाची चर्चा होती आणि असं असताना त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाच नाही आणि त्यांच्याऐवजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं गोविंद मोकाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर तिथे नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसात गँगवॉर उफाळून आलंय। 2 गटातल्या गँगवॉरमध्ये 5 जणांची हत्या झाली आहे आणि एका ताब्यात घेतलेल्या आरोपीनं पोलिसांवरच गोळीबार करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आता हा प्रयत्न हाळून पाडला आणि गँगवॉरमुळे नांदेडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण पसरलंय। पहिली बातमी पाहूया, भोंदू खरातची बातमी आहे। या भोंदू खरातला अटक झाली आणि त्याच्या विकृती आणि फसवणुकीची एक प्रकरणं आता समोर यायला लागली आहेत। त्याचबरोबर खरातच्या राजकीय कनेक्शनची सुद्धा चांगलीच चर्चा रंगलेली आहे। यावरनं आता विरोधक आणि विरोधकांसोबत सामाजिक कार्यकर्त्यांनी खळबळजनक दावेही केलेले आहेत। 28 जानेवारी 2025 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। मात्र त्याच वेळी भोंदू अशोक खरातच्या समता पतसंस्थेमधल्या खात्यावर मोठी उलाढाल झाली असा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। खरातच्या सीडीआर मधनं ही माहिती समोर आली आहे असा दावा दमानिया यांनी केलाय। आता दमानिया यांनी घेतलेल्या दाव्यानुसार दादांच्या निधनाच्या आदल्या दिवशी आणि अपघाताच्या दिवशी आणि त्यानंतर खरातच्या मोबाईलवर या समता पतसंस्थेकडनं कसे मेसेजेस आलेत आपण पाहूया। काय झालंय तर अपघाताच्या दिवशी पैसे खरातच्या व्यवहारांविषयी दमानिया यांनी दावा केलाय। 28 जानेवारी 2026 ला नोटिफिकेशन आलं। नोटिफिकेशन होतं तो दिवस होता दादांचं अपघाती निधन। त्या दिवशी एक नोटिफिकेशन आलंय। 28 जानेवारीला त्यांचं अपघाती निधन झालं। 27 जानेवारीला एक दिवस आधी समता पतसंस्थेचे 17 मेसेजेस आले। 17 नोटिफिकेशन्स या खरातच्या मोबाईल क्रमांकावर आलेली आहेत। त्याचबरोबर 27 जानेवारीला हे 17 मेसेज आले। त्यानंतर 28 तारखेला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी समता पतसंस्थेचे 19 मेसेज आलेले आहेत। 17 आणि लगेच दुसऱ्या दिवशी 19 मेसेज आले। त्यानंतर 29 तारखेला निधन झालं। त्यानंतरचा दुसरा दिवस त्या दिवशी समता पतसंस्थेचेच 10 मेसेजेस आलेले आहेत। समताकडनं 10 नोटिफिकेशन या खरातच्या फोनवर आली। 30 तारखेला 2 दिवसांनी समता पतसंस्थेचे 8 मेसेजेस आलेले आहेत। या 8 नोटिफिकेशन्स मध्ये नेमकं काय होतं, त्यात काय लिहिलेलं होतं ते कळलं नाही। आपण आता पाहिलं 31 जानेवारी समता पतसंस्था, त्यानंतर आणखीन 2 दिवसांनी त्याचे 8 मेसेजेस आहेत। म्हणजे जवळपास त्या 4 दिवसामध्ये 10 ते 20 नोटिफिकेशन्स दररोज यायचे। तर आपण पाहिलं जानेवारी 2026 मध्ये या खरातच्या खात्यामध्ये ऑडिट होणार आहे। 1 एप्रिल 2025 पासून 26 मार्च 2025 पर्यंत प्रत्येक महिन्याला 2 किंवा 4 जास्तीत जास्त 8 मेसेजेस त्याच्या फोनवर यायचे। जास्तीत जास्त 8 नोटिफिकेशन्स व्हायची। ट्रान्झॅक्शन झालं की मग एक नोटिफिकेशन येतं आणि त्या प्रकारचे व्हायचे। मात्र जानेवारी 2026 याच महिन्यात ज्यावेळी दादांचं निधन झालं त्यावेळी एकाच महिन्यात 129 मेसेज आले, म्हणजे 129 नोटिफिकेशन्स आलेत। खरातला आलेले आहेत त्यांच्या नंबरवर समताकडनं आलेले आहेत, म्हणजे त्याच्यात पैसे डिपॉझिट झालेत का, काढले गेलेत का, फिरवले गेलेत, हे आता यंत्रणेंनी शोधायचंय। एक्झॅक्टली अजित पवार ज्या दिवशी गेले त्याच दिवशी आणि त्याचे आदले दिवस काही आणि नंतरचे दिवस काही याच्यात असंख्य जे मेसेजेस आलेत त्याची चौकशी झाली पाहिजे। कारण इतके जे दिवसाला आलेले मेसेजेस आहेत
ते याच्या आधी महिने आले नव्हते. मग याच्यात काय व्यवहार झाला, किती पैशाची देवाणघेवाण झाली, का झाली, या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. पण दमानियांच्या या दाव्यावर रोहित पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. दादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातचे मोठे व्यवहार झाले, अशी धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिलेली आहे. यापूर्वी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, या भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमानांमधनं अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी, हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का, याबद्दल संशय आता अधिक गडद होतोय. दादांच्या घातपाताबद्दल चौकशी करताना CIDनं खरात आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचा सुद्धा तपास करायला हवा, अशी मागणी रोहित पवारांनी आता पोस्ट करत केलेली आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातच्या मोबाईलच्या CDRच्या माहितीद्वारे आता काही गौप्यस्फोट केले आणि राजकारण तापलं. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले हे सवाल आहेत. अंजली दमानियांनी खरातच्या CDR मधली माहिती त्यांना कुणी दिली, असा प्रश्न उपस्थित करत दमानिया यांच्यावर कारवाई करायची मागणीही केली गेली. आणि यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यापर्यंत ही माहिती कशी आली याचं स्पष्टीकरण दिलं. पण आता या मुद्द्यावरनं सुषमा अंधारे आणि दमानिया यांच्यात वाक्युद्ध रंगलंय. तर विरोधकांनी एखाद्या आरोपीचा CDR बाहेर कसा पडला, अशा सवालांच्या फैरीच डागल्या आणि त्यानंतर हा CDR अहवाल बाहेर कसा पडला याच्या चौकशीचे आदेश थेट मुख्यमंत्र्यांनी दिले. विचारला मी की तुम्ही कोण, तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं. कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही. आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, CM HM सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत त्यांना पाठवली, आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या हेड आहेत त्यांना पाठवली. नंतर मी ती क्लाउडवर टाकली. त्याच्यात जेवढ्यांचे फोटो होते तेवढ्यांचे नंबर, काही नंबर माझ्याकडे होते, काही नंबर मी पत्रकारांकडनं घेतले आणि ते त्याच्यावर सर्च केले. हे CDR कुणी काढले आणि कसे काढले, यामुळे ब्रीच ऑफ प्रायव्हसी होतच आहे आणि त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. अगदी दमानियांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संबंधाने. पण दमानियांनी जी माहिती काढली आणि जी माहिती त्या 3 वेळा सांगत आहे, ती माहिती सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं. मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले, तुम्ही मागणी केलीत त्यांच्या चौकशीची. काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध, खरातांविरुद्ध. मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वर खाली व्हायला लागल्या. दमानियाबाई अमुक, दमानियाबाई तमुक, दमानियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमानियाबाई तुम्ही ते नाही केलं. खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा. आणि आता मी कालही म्हटलं की जर माझ्यापर्यंत माहिती पोचते, दमानियापर्यंत माहिती पोचते, अजून कोणाकोणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती SIT पर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच SITचे प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे, हे काम आम्हाला SIT कडनं अपेक्षित आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता भोंदू अशोक खरात विरोधात ईडीचा फास आवळलाय. महाराष्ट्र सरकारनं ईडीला भोंदू अशोक खरातची चौकशी करायची मागणी केली होती. या प्रकरणी आता पैशांची हेराफेरी, हवाला
आणि मोठ्या रकमांचं मनी लॉन्ड्रिंग याचा तपास ईडीकडून केला जाईल. हे नेमकं प्रकरण काय आपण संपूर्ण पाहतोय. खरातचे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत. खरात विरोधात 12 गुन्हे दाखल झाले होते आणि त्यापैकी 2 गुन्ह्यांची चौकशीही झालेली आहे. बाकी गुन्ह्यांची चौकशी आता सुरू आहे. आता याच खरातकडनं मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झालंय असा संशय आहे, कारण तशा प्रकारचे धागेदोरे आता पोलिसांना सापडत आहेत. खरातची विविध बँकांमध्ये आणि पतसंस्थांमध्ये एकूण 132 खाती आहेत. ती खाती त्यांनी नेमकी कशी उघडली त्याचाही तपास होतोय. खरातकडनं भक्तांच्या त्याच्या अनुयायांच्या कागदपत्रांचा गैरव्यवहार केला गेलाय आणि तो गैरवापर करून ती खाती उघडली गेली आहेत. या खरातच्या खात्यांमधनं कोट्यवधींचे व्यवहार झालेत. ईडीनं SIT कडनं व्यवहाराची कागदपत्र आता मागितली आहेत आणि आता SIT ही कागदपत्र ईडीला देणार आहे. खरातचे ऑडिटर जे आहेत CA ते सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहेत, कारण त्यांच्याकडे सुद्धा मोठी मालमत्ता सापडली आहे, पोफळे. तर नांदेडमधली आता पुढची आपण बातमी पाहतोय. नांदेडमध्ये कायद्याचे अक्षरशः धिंदवडे निघालेत. गुन्हेगार मोकाट झालाय असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. हे नांदेड आहे की झारखंडचं वासेपूर असा प्रश्न नांदेडकरांना पडलाय. टोळी युद्ध झालं, ते टोळी युद्ध रस्त्यावर पोहोचलं आणि गुन्हेगारी टोळ्या रस्त्यावर एकमेकांचे आता मुर्दे पाडतायत. गेल्या 48 तासात 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 5 जणांची हत्या झाली आहे. त्यामुळे नांदेड हादरून गेलंय. सोमवारी नांदेड शहरामध्ये श्रीनगर भागात गुंड सोनू कल्याणकरची हत्या झाली. सोनू कल्याणकरच्या मारेकऱ्यांपैकी एक अंकुश गंदमवार हत्येनंतर फरार झाला. त्याचा थरारक पाठलाग करत त्याला पकडलं गेलं आणि त्यामुळे नांदेडमध्ये सुरू असणारं हे टोळी युद्ध आता पोलीस कसं रोखणार आहेत हाच खरा पुढचा प्रश्न आहे. त्यांची पाठलाग करत असताना ते शेताकडे पळाला आणि आमची टीमवर त्यांनी फायर करण्याचा प्रयत्न केला. एक फायर केला पण फायर झाली नाही. परत कॉक करून फायर करत होता सेल्फ डिफेन्समध्ये आणि त्यांची आजूबाजूचे पब्लिक आणि स्टाफचे डिफेन्समध्ये. प्रत्युत्तरमध्ये आमचे PSI मिलिंद सोनकांबलेनं पण त्यांच्यावर कमरचे खाली एक सेल्फ डिफेन्समध्ये फायर केलेला आहे. नीजवळ त्यांना इंजुरी आहे आणि सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अंकुश गंदमवार ॲडमिट आहे. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. राहुरीमधल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी पोटनिवडणुकीतनं माघार घेतली. सोमवारी अत्यंत नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली. या भेटीनंतर तनपुरेंच्या माघारीचे संकेत मिळालेच होते. अगदी पुढच्या काही तासात तशाच घडामोडी सुद्धा घडल्या. प्राजक्त तनपुरेंनी राहुरीच्या पोटनिवडणुकीतनं माघार घेतली. तनपुरे ऐनवेळी कच खाणार याची शरद पवारांना आधीच कुणकुण लागली होती आणि त्यामुळेच तनपुरेंच्या माघारीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता अक्षय कर्डिले विरुद्ध मोकाटे अशी लढत होणार आहे. गुन्हे करायला गेलेले नव्हते. भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते असं मला कळतंय. मला काहीची माहिती नाही, पण भाजपचे नेते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला. मला वाटतं की भाजपला निवडून यायची शक्यता अशा वाटत नाही का, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची मार्ग काढण्यासाठी किंवा मध्यस्थी करून अशा प्रकारचा प्रयत्न केला असेल, मला ती कल्पना नाही. त्यांनी जर काही झालं दगा फटका 2 दिवसापासून अशी चर्चा होते तर त्यानंतर मलाच उमेदवारी मिळणार होती याची काही शंका नव्हती. बाजूला झाले असं म्हणता येणार नाही. ते आमचे नेते इथं आम्हाला त्यांचा कायम पाठिंबा असतो. आम्हाला म्हणजे ते सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीमागे लावतील यात काही शंका नाही. दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही प्राजक्त तनपुरेशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी निवडणूक न लढण्याची कारणं सांगितली आहेत. ऐकूया. मला पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे आणि प्रदेशाध्यक्ष हे माझ्या भेटीला आले
आणि त्यांनी मला विनंती केली की हे स्वर्गीय शिवाजी कर्डिले वारलेले आहेत आणि त्यांच्या मुलाला आपण द्यायची विनंती केली. मी त्यांना हे सांगितलं की माझंही कारण फक्त जे आहे की आमच्या तालुक्याचा उमेदवार हवा, आमदार हवा, ही या तालुक्यातल्या जनतेची भावना आहे. ही मी कधी असं बोललेलं नाही की मी भाजपच्या वाटेवर आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तुमची जवळीक वाढली आहे असंही बोललं जात आहे. नाही, मी फक्त एका वाक्यात माझ्या एका भाषणामध्ये एका त्यांच्या योजनेचं फक्त कौतुक केलं. याचा अर्थ चांगल्या कामाला चांगलं म्हटलं मी जवळीक वाढली वगैरे असा अर्थ काढता येणार नाही. इथले काही समीकरण आहेत, इथले काही विषय आहेत. मला पक्षाचा आग्रह होता. मी जयंत पाटील साहेबांनाही नम्रपणे सांगितलं की सगळा विषय बघता थांबलेलं मला योग्य राहील. हे अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलाय. अर्ज भरताना राष्ट्रवादीचे सगळे दिग्गज नेते उपस्थित होते, तर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे उपस्थित होते. सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठान इथल्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केले. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचंही पाहायला मिळालं. ही जीवनातली अत्यंत कठीण निवडणूक आहे. खरं सांगायचं तर अशी वेळ कोणावरच येऊ नये. आणि ही निवडणूक माझी नाही, ही सगळी बारामतीकरांची निवडणूक आहे. कारण बारामतीकर म्हणजेच अजितदादा आणि अजितदादा म्हणजेच बारामतीकर. त्यामुळे ही निवडणूक सबंध बारामतीकरांनी हातात घेतली आहे. सगळ्यात मोठ्या पक्षांनी पण भरला आहे काँग्रेसने. तर जर काँग्रेसने असं ठरवलं आहे तर मला नाही वाटत बिनविरोध होणार. तर आम्ही समोर जाऊ आणि चांगल्या मतांनी निवडून येऊ. तुम्ही प्रयत्न केलेत का? चर्चा सुरू आहेत का? कुणाकुणाशी बोलणं झालंय? आपण ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, त्यांच्यावर कधी माणूस प्रयत्न नाही करत. त्यांना स्वतःच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही. समजलं? आता कसं आहे, पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चालला आहे, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन, त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय. बघा, बातमी मोठी आहे, राजकीय वर्तुळातनं आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवरनं सामनाच्या अग्रलेखातनं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. काँग्रेसनं राज्यसभा विधानसभेच्या जागेसाठी पुढत बसू नये असा अनाहूत सल्ला काँग्रेसला दिला गेलाय. त्याचबरोबर समंजसपणा म्हणजे कमजोरी नाही. केंद्रात सत्ता पाहिजे तर राज्यात आघाड्या मजबूत करा. मित्रपक्षांशी अंतर राखणं म्हणजे संकुचितपणा आहे असं सामनाच्या अग्रलेखातनं म्हटलं गेलंय. आपण पाहतोय की आता सामनाच्या अग्रलेखातनं सामना हे खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्रच आहे आणि या मुखपत्रातनं काँग्रेसवर टीका केल्याचं पाहायला मिळतंय. ते म्हणतात की आम्ही फक्त पाठिंबा देत राहायचं नाही. आता दिल्लीमध्ये जर उद्या राहुल गांधी प्रधानमंत्री होणार असतील तर आम्ही नाही सांगणार की आम्हाला प्रधानमंत्री करा म्हणून शिवसेनेचा, किंवा शरद पवारांचा पक्ष नाही सांगणार जाऊन की आमच्या पक्षाचा प्रधानमंत्री करा, किंवा अखिलेश यादवांचा पक्ष सांगणार नाही की आमचा प्रधानमंत्री करा, किंवा ममता बॅनर्जी सांगणार. आम्ही म्हणणार काँग्रेसचा प्रधानमंत्री राहुल गांधी. तेव्हा आम्ही असं म्हणायचं का आम्ही कुठे पाठिंबा द्यायचा. अशा वेळेला प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही राष्ट्रीय पक्ष, आणि आपण येणाऱ्या संधींचं समान योग्य प्रकारे वाटप केलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मला त्याच्यातले वक्तव्य करायचं नव्हतं, पण अशा पद्धतीचं वारंवार होत असेल तर 1 वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होऊ देणं, कोणाच्या दबावाखाली नेते जे आहेत ते नेते असतील, राष्ट्रवादीचे कोणाच्या दबावाखाली काँग्रेसचं अध्यक्ष होऊ दिलं नाही याचं उत्तर पहिलं त्यांनी दिलं पाहिजे. आणि म्हणून या वक्तव्याला आता एक गोष्ट मागं पडलेली आहे. या गोष्टीला वारंवार भूमिका मांडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न जर केला जाईल तर याची वास्तविकता आम्ही मांडू, पण आज ती वेळ नाही.